नमस्कार, मी पूजा राठोड. जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहाव्यात आजच्या काही ठळक घडामोडी. जेजुरी गडावर आंबा महोत्सव साजरा. शेकडो आंबाफळांची केली खंडोबा देवाला आरास. राज्यातील कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा मंदिरात समस्त मंदिर उपासक, गुरव, पुजारी, वीर, कोळी, गडशी, दांगट, कर्मचारी, सेवेकरी यांच्याकडून खंडोबा देवाला शेकडो आंब्याची आरास करण्यात आली होती. आंबा या फळाचा महाप्रसादही अर्पित करण्यात आला. आंबा या फळांचा राजा म्हणून ओळखला जातो. या फळास आध्यात्मिक धार्मिक क्षेत्रातही अनन्यसाधारण महत्त्व आहे. वैशाख महिन्यात अक्षय तृतीयापासून देवाला या फळांचा प्रसाद दाखविला जातो. दरवर्षी या कृषी सांस्कृतिक दर्शक फळांची खंडोबा देवाला आरास देखील केली जाते. खंडोबा देवाला हळद प्रिय असल्याने त्यातच हळद भंडारा रंगाची साम्यताही दर्शवत असल्याने संपूर्ण गाभारा सुवर्णमय झाला होता. आंबा फळांबरोबर त्याची पालवी शुभ मानली जाते. त्यावेळी प्रसिद्ध आंबा विक्रेते देसाई आंबेवाले यांनी फळांचा प्रसाद म्हणून शेकडो आंबे खंडोबा चरणी अर्पित केले. येथील गुरव पुजारी यांनी धार्मिक पूजा अर्चना करून आंबा देवास अर्पित केला, तर उत्तम सजावटही करण्यात आली होती. शेकडो भाविकांनी दर्शन घेत समाधानही व्यक्त केले. याप्रसंगी मार्तंड देवसंस्थान अध्यक्ष अनिल सौंदडे, ॲडव्होकेट विश्वास पानसे आदी मान्यवर उपस्थित होते. आंबा आणि त्याच्या पालवीने संपूर्ण गाभारा एक लक्षवेधी ठरला होता. यामुळे खंडोबा भक्त सदानंदाचा एळकोट म्हणत दर्शन घेऊन आनंद व्यक्त करत होता. प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे, जयाद्री महाराष्ट्र न्यूज, जेजुरी. आपल्याला जेजुरीचा खंडोबा आज आंबा महोत्सव म्हणजे महाराष्ट्राचं कुलदैवत. हा खंडोबा म्हणजे राजा म्हणून समजला जातो. असं हे महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबा. आणि फळांचा जो राजा तो आंबा. आज खंडोबा गडावरती संपूर्ण महाराजांना म्हणजे खंडोबा लिंगाला व महाराजांच्या मूर्तीला आज आंब्याची आरास, फुलाची व आंब्याची आरास अशी गुरव, कोळी, वीर, गडशी समाज, पुजारी, सेवक वर्ग असेल, संपूर्ण विश्वस्त असतील, सर्व कर्मचारी वर्ग असेल, खांदेकरी, मानकरी, गावकरी, ट्रस्ट गावकरी असतील, त्याचबरोबर संपूर्ण भाविक असतील, यांच्या वतीने हा देवाला आरास व आंब्याचा असा आज नैवेद्य दाखवण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा. जेजुरीचा खंडोबा म्हणलं की पिवळ्या जर्द रंगाची आठवण प्रत्येकालाच येते. आज खऱ्या अर्थानं अक्षय तृतीयेपासून आंब्यांची लागवड होत असते. बऱ्या मोठ्या प्रमाणावर आंबा खाण्याची परंपरा सुरू होते. पण आंबा एक फळांचा राजा आहे. त्याबरोबर कृषी संस्कृतीतील एक मोठं फळ म्हणून मानलं जातं. आध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये या फळाला खूप महत्त्व आहे. म्हणून आज जेजुरी येथील खंडोबाला आंबा उत्सव साजरा करण्यात आला. तर म्हणजे गडावर आज सुंदर लगबग होती आणि सकाळपासूनच धार्मिक विधी करत जवळजवळ 4-5 वाजल्यापासून आंब्याची सजावट करण्यात आली. पुण्याच्या देसाई आंबेवाले यांच्या वतीनं आणि जेजुरीच्या गुरव, पुजारी, सेवक, गडशी, कोळी वर्ग, सेवेकरी, कर्मचारी या माध्यमातून या खंडोबाच्या गाभाऱ्याला अक्षरशः आंब्याने सजवण्यात आलं. पिवळ्या जर्द आंब्यांच्या फळांची हळदीची आठवण करून देणारे हे फळांचे रंग आणि त्यातच हिरवेगार आंब्याच्या ढाळी अशी एकंदर सजावट त्या खंडोबाला केली होती. हळदी जशी प्रिय आहे तसा आंबाही देखील एक महाप्रसाद म्हणून खंडोबाला अर्पित केला जातो. मी विजयकुमार हरिश्चंद्रे, पुणे.